नमस्कार. माझं नाव नम्रता नागेश यादव. मी संगमेश्वर तालुक्यातील कडवई या गावी राहते. आत्ताच्या या कोकणात नवरात्रोत्सव सुरू आहे जल्लोषात. त्या नवरात्रोत्सवात आम्ही आमच्या पंचक्रोशीत वेगवेगळ्या देवींच्या मंदिरात आम्ही भजनरूपी सेवा करतो. मला गायनाची खूप आवड आहे आणि त्याचबरोबर मला माझ्या वाडीतील 12 ते 15 महिलांची या भजनासाठी साथ आहे. माझ्या भजन मंडळाचं नाव आहे श्री ज्ञानेश्वरी महिला भजन मंडळ कडवई यादववाडी. त्याचबरोबर मी देवरुख चव्हाणवाडी संतसेना महाराज नाभिक भजन मंडळ महिला भजन मंडळ या भजन मंडळातून सुद्धा मी सेवा करते. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी किंवा वेगवेगळ्या मंदिरात जाऊन. सोळजाईच्या मंदिरात आमचा दरवर्षी भजनाचा एक कार्यक्रम होतो आणि त्याचप्रमाणे आमच्या गावच्या मंदिरातसुद्धा वरदान देवीच्या आम्ही भजनाचा छोटेखानी कार्यक्रम करतो. त्याच्याबरोबर मला कुकिंगची खूप आवड आहे आणि मला इतरांना मदत करायलासुद्धा खूप आवडते. त्याचबरोबर मला तोरणं विणायची आवड आहे. मी मायक्रमच्या वस्तू बनवते आणि एक समाजासाठी आपण काहीतरी करावं म्हणून मी माझं कडवई PSCमध्ये मी आशा वर्करची नोकरीसुद्धा करते की त्या अनुषंगाने आपण इतरांची सेवासुद्धा करू शकू आणि आपला उदरनिर्वाहसुद्धा होऊ शकेल. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलीचं नाव यज्ञा आणि मुलाचं नाव स्वामीराज. या सगळ्या कार्यात मला एक सिंहाच्या वाटाचा सहभाग म्हणजे माझे पतिराज श्री नागेश यादव यांची मला खूप साथ आहे. त्याचबरोबर मी विश्व हिंदू परिषद संगमेश्वर प्रखंडात सदस्य म्हणूनसुद्धा काम करते. इतरसुद्धा मला गायनाचा छंद आहे आणि त्याचबरोबर मी शिवणाचीसुद्धा कामं करते. असा माझा छोटासा परिचय आहे. माझं माहेर सह्याद्रीच्या कुशीत कोयनानगर आहे. सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात कोयनानगर माझं गाव आहे. आम्ही तिघी बहिणी 2 बहिणी माझ्या विवाहित आणि एक बंधुराज आहेत अविवाहित आहे. आणि माझं संगोपन लहानपणापासून माझ्या चुलता चुलतीने केलेलं आणि बाकीचं सगळं त्यांनी सोपस्कर लग्न वगैरे सगळं त्यांनी लावून दिलं आणि आता माझं छोटं कुटुंब आणि सुखी कुटुंब छानपैकी आहे. नमस्कार.